तुमची स्किन सुद्धा डल झाली आहे, ड्राय आहे, पिगमेंटेशन आहे, पिंपल्स आहेत आणि डे टू डे लाईफ तुम्ही अशा स्किन सोबत स्पेंड करत आहात, पण केमिकल प्रोडक्ट्स वापरणार नाही असं जर तुम्ही ठरवलं असेल तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत काही आयुर्वेदिक घटक किंवा इन्ग्रेडियंट्स शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम पासून सुटका मिळेल आणि तुमची स्किन छान स्वच्छ, उजळ आणि ग्लोईंग बनेल. कारण हे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते नैसर्गिक तर आहेतच, त्यासोबतच सुरक्षित आहेत, घरामध्ये अवेलेबल असतात आणि घरात जरी नसतील तरी मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात. मार्केटमध्ये सध्या एवढे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि त्यांचे रिझल्ट सुद्धा खूप छान असतात, पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये केमिकल प्रोडक्ट्स यूज करण्याच्या अगोदर थोडी भीती असते आणि तशी भीती तुमच्याही मनात असेल, तुम्हाला जर प्रोडक्ट्स यूज करायचे नसतील, तुम्ही हे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स यूज करू शकता, छान उजळ आणि ग्लोईंग स्किन मिळवू शकता. नाउ विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड आणि लवकरात लवकर बघूया ते आयुर्वेदिक घटक कोणते आहेत. सर्वात पहिला इन्ग्रेडियंट आहे हळद. आणि मला असं वाटतं हळद इज प्रोबॅबली द मोस्ट पॉवरफुल इन्ग्रेडियंट इन आयुर्वेदा टू गेट द क्लिअर स्किन. कारण हळदीमध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत जेणेकरून तुमच्या स्किनचं इन्फ्लेमेशन कमी होतं. तुमच्या स्किनमध्ये जर ऍक्ने प्रॉब्लेम असेल तर ऍक्ने कमी व्हायला मदत होते, कारण हे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे, अँटी इन्फ्लेमेशन प्रॉपर्टी आहे. सोबतच हळदीमुळे डार्क स्पॉट रिड्यूस व्हायला कमी होते आणि चेहरा उजळ बनतो. तुम्ही ही म्हण तर ऐकलीच असेल की पी हळद आणि हो गोरी. सो हे म्हणायचं ते खरं आहे. हळदीचा वापर जर तुम्ही स्किन केअर मध्ये करत असाल, तुम्ही हळदीचा वापर तुमच्या मास्क मध्ये करत असाल तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स डेफिनेटली होणार आहेत. पण हळद वापरण्यापूर्वी किंवा मास्क मध्ये हळद ऍड करण्यापूर्वी लक्षात ठेवायचे की आपल्याला फक्त पिंच ऑफ हळद वापरायची आहे. अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच हळद घ्यायची नाहीये. त्यामुळे तुमच्या स्किनला इरिटेशन होऊ शकतं आणि तुमची स्किन पिवळी पडू शकते. इरिटेशनमुळे स्किन लाल होऊ शकते. सो ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला फक्त पिंच ऑफ हळदच घ्यायची आहे आणि तेवढ्याच हळदीची आपल्याला गरज आहे. तुम्हाला हळदीचा एक पॉवरफुल मास्क सांगते. तुम्हाला फक्त चिमूटभर हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा ते 1 चमचा दुधाची साई ऍड करायची आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काकडीचा रस सुद्धा ऍड करू शकता फॉर मोर बेनिफिट्स. आणि ह्याला छान मिक्स करायचंय आणि फेसवरती अप्लाय करायचंय. एक हार्डली 5 ते 7 मिनिटं तुम्हाला ठेवायचं आहे. हा जो मास्क आहे तो कम्प्लिटली ड्राय नाही होऊ द्यायचा आहे. फक्त 80 ते 90% ड्राय झाल्यानंतर हा मास्क चोळून चोळून रगडून रगडून जसा मळ निघतो तसा रगडून रगडून तुम्हाला मास्क रिमूव्ह करायचा आणि त्याच्यानंतर फेस वॉश करायचं. आता ह्याच्यामध्ये जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला साई अवॉइड करून तुम्हाला कच्चं दूध घ्यायचंय आणि जर तुमची स्किन नॉर्मल टू ड्राय असेल तर तुम्ही साई यूज करू शकता. ह्याच्यामुळे तुमचे पिंपल्स कमी होण्यामध्ये मदत होणार आहे. तुमचा जो डलनेस आहे तो कमी होणार आहे. जी तुमच्या चेहऱ्यावरती आपण काय म्हणतो काळवंडलेला फेस असेल तो कमी होणार आहे आणि रगडून काढल्यामुळे फेसची सगळी टॅनिंग आणि डलनेस निघून जाऊन छान उजळ त्वचा तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्हाला हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायचंय. फेस वॉश करून झाल्यानंतर छान मॉइश्चरायझर अप्लाय करून झोपून जायचंय. 2च आठवड्यामध्ये तुम्हाला ह्याचा छान रिझल्ट बघायला मिळेल. नेक्स्ट घटक आहे कडुलिंब आणि हे सुद्धा खूप पॉवरफुल आहे, कारण कडुलिंबाचं पान आहे नॅचरल प्युरिफायर आणि त्याच्यासोबतच हे स्किनला डीपली क्लीन करतं, ऑइल कंट्रोल करतं आणि ऑइल कंट्रोल केल्यामुळे जे काही ऍक्ने आणि ब्रेकआउट्स होत असतात त्याला सुद्धा ब्रेक लागतो, म्हणजेच ते सुद्धा कमी होतं. मला माझ्या आयुष्यातला पहिला पिंपल आला होता जेव्हा माझा 10वीचा रिझल्ट लागला होता आणि त्याच्यानंतर जी पिंपल्सची सिरीज सुरू झाली होती ती जवळजवळ माझ्या 30शी पर्यंत ही सिरीज सुरू होती आणि इतके पेनफुल पिंपल्स यायचे. खूप डॉक्टर्स केले पण त्याने तात्पुरता आराम मिळायचा आणि पुन्हा ही सिरीज सुरू व्हायची. पण मला या कडुलिंबाच्या पानाचा इतका उपयोग झाला की माझीही पिंपल्सची सिरीज तात्पुरता नाही तर परमनंटली स्टॉप झाली आणि मला तर हार्डली 6 महिन्यातून किंवा वर्षातून एखादा पिंपल येतो. लोकांना खरं नाही वाटणार पण मी अक्षरशः खरं सांगते, कडुलिंबाच्या पानाचा वापर करून बघा, तुमचे पिंपल्स आणि ब्रेकआउट्स सिरियसली कमी होतील. 2 फेस पॅक मी तुम्हाला सांगेन. कडुलिंबाची पावडर तुम्ही डायरेक्टली मार्केटमधनं जे ड्राय केलेली पावडर असते तुम्ही ती घेऊन येऊ शकता किंवा त्याच्या जागी तुमच्या घराजवळ जर कडुलिंबाचं झाड असेल तर त्याची ताजी पानं सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला कडुलिंबाच्या पानाचा रस किंवा कडुलिंबाचं पान रगडून रगडून चंदनाच्या साह्याने रगडून रगडून त्याची पेस्ट तयार करायची आहे. म्हणजे चंदन प्लस कडुलिंबाचं पान किंवा तुम्ही ड्राय पावडर डायरेक्टली यूज करू शकता. चंदन पावडर किंवा कडुलिंबाची पावडर असं मिक्स करून तुम्ही एक फेस पॅक क्रिएट करू शकता आणि तो फेस पॅक तुम्हाला फक्त 10 मिनिटं लावायचा आहे. पूर्णपणे सुकून सुद्धा द्यायचा नाहीये तुम्हाला, किंवा तुम्ही फक्त तुम्हाला जिथे पिंपल्स येतात त्या जागी तुम्ही लावू शकता. सिरियसली तुम्हाला
इतकं थंड वाटेल, कारण ज्या उष्णतेमुळे किंवा जे ऑइलमुळे तुमच्या फेसवरती पिंपल्स येतात ते कम्प्लिटली स्टॉप होतील. थोडा वेळ लागेल पण डेफिनेटली होईल. आणि चंदन यूज केल्यामुळे तुमचे पिंपल्सचा जो दाह असतो, पेन असतो, तो कमी होईल, शांत होईल आणि तुमच्या पिंपल्सचे डाग फेड आउट व्हायला चंदनामुळे हेल्प होईल. नेक्स्ट पॅक जो तुम्ही डेली यूज करू शकता तो म्हणजे रोज वॉटर, जे तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता किंवा बाजारातून विकत आणू शकता. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कडुलिंबाची पावडर तुम्हाला ऍड करायची आहे. जे मी चंदनाचा फेस पॅक सांगितला त्याच्यामुळे तुम्ही अर्धा चमचापर्यंत यूज करू शकता. समटाइम्स तुम्हाला थोडंसं जळजळ वाटेल, झोंबल्यासारखं वाटेल, त्यामुळे तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही कमी जास्त कडुलिंबाची पावडर करू शकता. पण जे रोज वॉटरचा फेस पॅक आहे त्याच्यामुळे तुम्हाला हलकीशी म्हणजे चिमूटभर कडुलिंबाची पावडर घ्यायची आहे. रोज वॉटर मध्ये मिक्स करून अप्लाय करायचे. 5 ते 10 मिनिटं ठेवून वॉश करून टाकायचं. नेक्स्ट घटक आहे चंदन. आणि चंदनाचे इतक्या प्रॉपर्टीज आहेत, इतके बेनिफिट्स आहेत. चंदनामध्ये नॅचरल कूलिंग प्रॉपर्टी तर आहे, सोबतच चंदनामुळे तुमची स्किन उजळ होते. जे डलनेस आहे, जो आपण म्हणतो ना की तेज निघून गेलेलं असतं, तर तेज तुम्हाला पुन्हा चंदनामुळे येऊ शकतं. स्किन मध्ये जे काही इरिटेशन होत असेल, खाज येत असेल किंवा स्किन मध्ये टॅनिंग झालं असेल तर ते सगळं रिड्यूस करतं चंदन. आणि जर तुम्हाला फास्ट रिझल्ट हवा असेल तर तुम्ही चंदनाची पावडर यूज करण्याऐवजी चंदनाचं जे ओरिजिनल खोड मिळतं आणि जी ओरिजिनल सहान मिळते ती तुम्ही घरी आणायची आणि त्याच्यावरती तुम्ही काहीही यूज न करता फक्त आणि फक्त उगवलेलं चंदन, जे डेली फ्रेश उगवलेलं चंदन असेल ते जर तुम्ही फक्त 15-15 मिनिटांसाठी डेली यूज केलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहे ते अक्षरशः कमी होतील. जवळजवळ 15 दिवसामुळे तुम्हाला याचा फरक दिसून येईल. चेहरा उजळ बनेल. जर तुम्ही स्विम करून आला असाल किंवा उन्हामध्ये फिरून आला असाल, त्याच्यामध्ये तुमची स्किन टॅन झाली असेल तर चंदनाचा टॅनिंग काढण्यामागे खूप मोठा हात आहे. आता फेस पॅक बद्दल बोलायचं झालं तर चंदनाला खरं तर कुठल्याच एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्सची गरज नाहीये. चंदन स्वतःच पुरेसं आहे तुमच्या फेसला छान ग्लो देण्यासाठी. पण जर तुम्हाला काही थोडंसं अजून ऍड करायचं असेल, तुम्ही थोडी चिमूटभर हळद ऍड करू शकता तुमच्या ब्रेकआउट्सला किंवा तुमच्या ऍक्नेला स्टॉप करण्यासाठी. तुम्ही त्याच्यामध्ये कडुलिंबाची पावडर ऍड करू शकता, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं. किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक्स्ट्रा आणि लगेचच ग्लो हवा असेल तर दुधाची साय किंवा कच्चं दूध ऍड करू शकता आणि मग तुम्ही चंदनाची एक पेस्ट बनवून छान फेस पॅक म्हणून लावू शकता. आणि हे फेस पॅक असं ते 10 ते 15 मिनिटं पुरेसे असतात तुमच्या स्किनसाठी. आणि त्याच्यानंतर फेस वॉश करून मॉइश्चरायझर लावायचं. नेक्स्ट घटक आहे ॲलोवेरा. आणि ॲलोवेरा स्वतःच एवढा हायड्रेटिंग आहे, एकदम जेली सॉफ्ट ग्लो टेक्स्चर आहे त्याचा. सो तसंच तुमच्या स्किन वरती पण इफेक्ट दिसतो. तुम्हाला स्किन हायड्रेटिंग राहते तुमची स्किन, सोबतच डॅमेज सेलला रिपेअर करतं, पिगमेंटेशन कमी करतं आणि एक फ्रेश ग्लोईंग लुक देतो. आणि फेस पॅक बद्दल बोलायचं झालं तर ॲलोवेरा मध्ये कोणतेही इन्ग्रेडियंट मिक्स करण्याची मला गरज वाटत नाही, कारण ते स्वतःच एवढं परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही छान ॲलोवेरा जेल घेऊन हातावरती छान रगडल्यानंतर त्याची एक छान पेस्ट तयार होते आणि तीच पेस्ट तुम्हाला फेसवरती छान रगडायची आहे, मसाज करायची आहे. हार्डली 5 ते 10 मिनिटं तशीच राहू द्यायचे, फेस वॉश करून घ्यायचे. तुम्हाला छान एक फ्रेश लुक मिळेल. पुढचा घटक आहे मुलतानी मिट्टी. मुलतानी मिट्टी थोडीशी ड्राय असते, पावडरी असते, मार्केटमध्ये सहज अवेलेबल होते, आयुर्वेदिक शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि याचे बेनिफिट्स पण खूप छान आहेत. मुलतानी मिट्टीमुळे काय होतं, जे फेस मधलं एक्सेस ऑइल आहे ते सगळं रिमूव्ह होऊन जातं. तुमचे पोर्स छान क्लीन होतात आणि जे काही ब्लॅकेट्स आहेत ते सुद्धा तुमचे मुलतानी मिट्टीमुळे निघून जातात. आणि व्यवस्थितरित्या याचा वापर केला तर तुमच्या ऍक्नेला स्टॉप होण्यासाठी किंवा रिड्यूस होण्यामध्ये सुद्धा या मुलतानी मिट्टीची मदत होते. पण मुलतानी मिट्टी वापरताना थोडी काळजी घ्यावी लागते, कारण ज्यांची ऑलरेडी ड्राय स्किन आहे अशाने मुलतानी मिट्टीचा वापर कमीत कमी करावा. कारण लिटरली मुलतानी मिट्टीमुळे तुमच्या चेहऱ्यावरचं ऑइलची जी लेवल आहे ती खूप कमी होते आणि तुमचा फेस अजून ड्राय होऊ शकतो. त्यामुळे त्याचे फायदे होण्याऐवजी त्याचं नुकसान जास्त होईल. आणि जर तुम्हाला मुलतानी मिट्टी वापरायचीच असेल तर ती पूर्णपणे सुकू न देता काही काळापुरताच वापरायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं साई ऍड करू शकता किंवा साई ऍड नका, तुम्ही थोडंसं दूध ऍड करू शकता, जेणेकरून त्याचा जो ड्रायनेस आहे तो थोडासा कमी होईल. अगेन मुलतानी मिट्टी वापरताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं मी सांगितलं की ती पूर्णपणे ड्राय होऊ द्यायची नाहीये. आणि त्याचबरोबर मुलतानी मिट्टीचा फेस पॅक लावल्यानंतर चेहऱ्याची अजिबात हालचाल करायची नाहीये, कारण मुलतानी मिट्टी स्किनवरती अशा प्रकारे चिटकते की तुम्ही जर त्याच्यानंतर मुवमेंट करत असाल तर त्यामुळे ज्या लाईन्स येतील त्या लाईन्स तुमच्या स्किनवरती, तुम्ही जर सतत हेच पॅटर्न फॉलो केलं, म्हणजे मुलतानी मिट्टी लावल्यानंतर सुद्धा तुम्ही जर स्किनची हालचाल करत असाल आणि हे तुम्ही सातत्याने केलं तर तुमच्या स्किनवरती रिंकल्स किंवा लाईन्स दिसायला सुरू होते. त्यामुळे मुलतानी मिट्टी लावल्यानंतर शांत बसून राहायचं आहे, पॅक पूर्णपणे सुकू द्यायचा नाहीये. आणि मुलतानी मिट्टीचा फेस पॅक बनवायचा
असेल तुम्ही मुलतानी मिठीमध्ये रोज वॉटर ऍड करू शकता, दूध ऍड करू शकता किंवा हलकीशी हळद ऍड करू शकता. आणि जर तुम्हाला ॲक्नेचा प्रॉब्लेम असेल तुम्ही थोडीशी कडुलिंबाची पावडर सुद्धा ऍड करू शकता. म्हणजे मुलतानी मिठीची जी क्वांटिटी आहे, म्हणजे रेशो जर बघायला गेलं तर मुलतानी मिठीचा रेशो जो आहे तो 70 ते 80% ठेवायचा आहे आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते थोडे थोडे यूज करायचे. नेक्स्ट सगळ्यांचा आवडता घटक ज्याला रॉयल फील आहे तो म्हणजे केसर. केसर महाग जरी असला तरी त्याचा जो इफेक्ट आहे, त्याचा जो ग्लो आहे तो खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी त्यांच्या स्किन केअर रुटीन मध्ये, त्यांच्या फेस पॅक मध्ये केसर जरूर ऍड करावा. केसरचा वापर केल्यामुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी होईल, डार्क सर्कल कमी होतील, चेहऱ्यावरती जो डलनेस असेल तो रिड्यूस व्हायला कमी होईल आणि जो नॅचरल पिंक गुलाबी जो ग्लो असतो ना तो यायला सुरुवात होईल. केसरचा वापर करणं खूप सोपं आहे. तुम्हाला 1 तासाभरासाठी केसर दुधामध्ये भिजवून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचे जे नॅचरल प्रॉपर्टी आहेत त्या एनहान्स होतील. आणि जर तुम्हाला केसर वाटायचं असेल, फॉर एक्झाम्पल सहाण्यावरती जर तुम्ही भिजवलेलं केसर ठेवलं आणि त्याला चंदनाचं जे स्टिक असतं त्याने रगडून रगडून जर तुम्ही चंदनाची पेस्ट तयार केली तर ते सॉफ्ट झाल्यामुळे केसर व्यवस्थित मिक्स होईल चंदनासोबत आणि ते तुम्ही फेसवरती अप्लाय करू शकता. किंवा जे भिजवलेलं चंदन आहे दुधामध्ये, त्याला कापसाच्या बोळाच्या साह्याने जर तुम्ही दूध तुमच्या फेसवरती अप्लाय केलं तरी सुद्धा त्याचा खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. पण केसरच्या बाबतीमध्ये मला असं आढळलं आहे की त्याचा जो इफेक्ट आहे तो दिसायला थोडा वेळ लागतो. म्हणजे तुम्हाला पहिल्या यूज मध्ये किंवा दुसऱ्या यूज मध्ये केसरचा जो रिझल्ट आहे तो लगेच मिळणार नाही. पण मला असं वाटतं 1-2 आठवडे तुम्ही यूज केल्यानंतर तिसऱ्या आठवड्यापासून तुम्हाला केसरचा ग्लो दिसायला लागेल. ह्याच्या मागचं अजून एक कारण म्हणजे आपण जे केसर यूज करतो ते कमी क्वांटिटी मध्ये यूज करतो. तुम्हाला जर लवकरात लवकर रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला केसरचा वापर जास्त प्रमाणात करावा लागेल, जास्त क्वांटिटी मध्ये करावा लागेल. सो इट्स अप टू यू की तुम्हाला केसरचा वापर कसा करायचा. नेक्स्ट आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे मुलेठी. तुम्ही हे नाव बऱ्याच वेळा ऐकलं असेल, पण त्याचा वापर स्किन केअर मध्ये कसा करतात किंवा करतात हे सुद्धा खूप कमी लोकांनी ऐकलं असेल. पण मुलेठीमध्ये ना मेलॅनिन जे आहे ते कमी करण्याची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे पिगमेंटेशन कमी करण्याच्या मागे मुलेठीचा खूप मोठा हात आहे. जर तुम्ही तुमच्या पिगमेंटेड एरियावरती मुलेठीचा ऍज अ स्किन केअर म्हणून वापर करत असाल तर तुमची जी स्किन आहे फेसची ती इव्हन होण्यामध्ये खूप मोठी हेल्प होते. आणि मुलेठीचे ना मुळं सुद्धा मिळतात, म्हणजे खोड किंवा मूळ साधारण मिळतं, मला एक्झॅक्टली लक्षात येत नाहीये, पण एक डिरेक्टली प्रोडक्ट सुद्धा मिळतं किंवा मुलेठीची पावडर तुम्हाला आयुर्वेदिक शॉप मध्ये मिळेल, ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण वापरण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन की थोडीशी पॅच टेस्ट तुम्हाला नक्की करायची आहे. आणि पॅच टेस्ट केल्यानंतर जर तुमच्या स्किनला काही इरिटेशन होत नसेल किंवा काही जळजळ होत नसेल, झोंबत नसेल किंवा काही अदर रिॲक्शन होत नसेल तर तुम्ही पिगमेंटेड एरियावरती ही मुलेठीची पावडर पेस्ट वापरू शकता. आणि मुलेठीचा फेस पॅक तयार करायचा असेल तर तो सुद्धा सोपा आहे. मुलेठीच्या पावडर मध्ये जास्त क्वांटिटी मुलेठी पावडरची ठेवायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही ॲलोवेरा जेल ऍज अ सबस्टन्स म्हणून यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक छान कन्सिस्टन्सी मिळेल. किंवा त्याच्यासोबत तुम्ही हनी ऍड करू शकता किंवा फक्त मुलेठी पावडर आणि हनी ऍड करू शकता. आणि याची छान पेस्ट तयार करून तुम्ही फेसवरती फक्त पिगमेंटेड एरियावरतीच अप्लाय करायची आहे. जिथे तुम्हाला डार्क स्पॉट असतील, गालावरती जर डार्क स्पॉट असतील किंवा ह्या ज्या एरियामध्ये पिगमेंटेशन असेल, डोळ्याच्या खाली थोडंसं पिगमेंटेशन असेल तर त्या एरियावरती, डोळ्याच्या जवळ नाही, थोडंसं लांब तुम्ही ते अप्लाय करायचं आहे. आणि एक 15 मिनिटं ठेवल्यानंतर तो फेस पॅक वॉश करून मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. तर हे होते माझे आयुर्वेदिक घटक जे तुम्ही स्किन केअर मध्ये ऍड केले तर तुमची स्किन छान उजळ होणार आहे, छान नॅचरल ग्लो येणार आहे. आणि ह्याच्यासोबत काही एक्स्ट्रा टिप्स तुम्हाला देणार आहे, ती म्हणजे तुम्ही मलायका अरोरा खानचं एक रील पाहिलं असेल, त्याच्यामध्ये तिने ओल्या हळदीचा वापर केला होता, आवळाचा वापर केला होता. तुम्ही हे ज्यूस बनवू शकता, डिटॉक्स वॉटर म्हणू शकता तुम्ही ह्याला. सो ओली हळद घ्यायची, पेस्ट करायची, आवळा घ्यायचा आहे, कच्चा जो आपला रॉ आवळा असतो तो घ्यायचा आहे, त्याची पेस्ट करायची आहे, पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी प्यायचं आहे. सो हळदीचा जो डिरेक्टली वापर तुम्ही करणार आहात त्याच्यामुळे तुमच्या हळदीचे जे प्रॉपर्टीज आहेत, जे गुण आहेत, ते तुम्हाला त्याचा फायदा जास्त होणार आहे. सोबतच पाणी भरपूर प्रमाणात प्यायचंय, झोप छान घ्यायची, जेणेकरून तुमची स्किन, तुम्ही जे वरतून सगळं लावणार त्याच्यामुळे तर तुमची स्किन हील होईलच, पण पाण्यामुळे आणि झोपेमुळे तुमची स्किन आतून रिपेअर व्हायला जास्त मदत होईल. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि कसे वाटले हे माझे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स? तुम्हाला बहुतेक लोकांना हे इन्ग्रेडियंट्स माहित असणार, पण आजकाल वापरच कोणी करत नाही. सो हे जस्ट एक रिमाइंडर होता की हे सुद्धा इन्ग्रेडियंट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आपल्या घरात अवेलेबल आहे, त्याचा वापर करा, जेणेकरून नॅचरली तुम्ही तुमच्या स्किनला छान हील करू शकता आणि तुमची स्किन छान नॅचरली ग्लो करू शकता. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कोण कोण ह्या आयुर्वेदिक घटकांचा वापर त्यांच्या स्किन केअर मध्ये करतं स्किन छान राहण्यासाठी. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.